जय गुरु. हाँ, जय गुरु। हम्म, जय गुरु सर. जय गुरु. कुठपर्यंत आलो होतो आपण? अं, हा, अन्नद्युह मला वाटतं इथपर्यंत आहे ना आपलं. सँड पेपर झालेलं. हो. वाचा बघू. हे वाक्य राहिलं होतं आपलं ना, इथपर्यंत झालं होतं आपलं. वाचा. उद्घाटयामासुः हे आपलं झालं होतं ना. कोण वाचतंय पुढचं वाक्य? वाचू का मी? हा, वाचा. वाचत आहे. ते अन्यद्यू पासून ना सर. हो. अन्यद्युः हरिः कक्षायां काष्ठपीठिके काष्ठपीठकमेकम् आनय काष्ठपीठकम् एकम् आनयामास. हम्म. तस्मिन् लेखनी नाही, मसीपात्रं एक मिनिट एक शीर्षिका. मिनिट एक हा मिनिट एक मिनिट. याचा आधी अनुवाद हा करा हा ना, मग पुढे जाऊया. हा दुसरे दिवशी हरी वर्गामध्ये लाकडाची एक पेटी घेऊन आला. हम्म. हरी आणता झाला किंवा आला. हा, नाही म्हणजे घेऊन आला. हा घेऊन नाही, घ्यायचं काही नाहीये. दुसऱ्या दिवशी हा वर्गामध्ये हा हरी एक हा हा लाकडाची पेटी आणता झाला. हा आणता झाला. हम्म. पॉज हा, केलं बोला. फक्त पॉज केलं. हं. हा, बोला पुढचं. पुढचं वाचू का? हो, वाचा. हा, वाचा उषाताई. तुम्ही म्यूट आहात बहुतेक. उषाताई, तुम्ही मी म्यूट आहात. वाच- हा. मी अरे वाचू सर का? माझं ते म्यूट चालेल. झालं. हा. हा हा, वाचा वाचा मग. आवाज हा. येत नव्हता. तस्मिन लेखनी तस्मिन मसी पात्र येतंय ना. मसी तस्मिन हम्म. खनी मसी पात्रं शीशिका पुस्तकादीनी बहूनी पुरस्कार देयानी वस्तूनी आसन. हम्म. त्यामध्ये लेखणी, शाईची दौत. शिशिका म्हणजे बाटली का हो सर? हो, शिशिका म्हणजे बाटली, पण मसीपात्रम म्हणजे पण दौतच म्हणजे. शाईची शाई दौत. हा शाईची दम ही अं, नाही, बाटली कशाची काय माहिती. शिशिका म्हणजे मला वाटतं शिशाची पेन्सिल असं वाटतं मला. हा असं अच्छा, मला पण पेन्सिल. वाटलं. हा, पेन्सिल पेन्सिल. हा हा हा, हा. शिस पेन्सिल शिशाची ज्याला आपण पेन्सिल. शिस हा शीस पेन्सिल म्हणे. पेन्सिल. हा. हा. शीस पेन्सिल. पुस्तकं इत्यादी अनेक पुरस्कार देण्यासाठी वस्तू होत. पुरस्कार देयानी वस्तूनी असत. पुरस्कार देयानी म्हणजे काय? पुरस्कार म्हणजे पारितोषिक का वस्तू होत्या असं म्हणायचं का? हा, म्हणजे पारितोषिकाच्या वस्तू होत्या. पारितोषिक देण्याच्या अच्छा. वस्तू होत्या असं. देयाने, हा देय म्हणजे देण्याच्या बरोबर. देण्याच्या हा वस्तू होत्या. हा. देण्याच्या. हा हा. देण्याच्या वस्तू होत्या. हा, दुसरं कोणी वाचा. हम्म. कोण वाचतंय पुढचं सह वाक्य? तस्य मी वाचते. हम्म. सह तस्य पिटकस्य ऊर्ध्वपुटे हम्म. इदं रमेशाय स धन्यवादं पुरस्कृतम् इति लिखित्वा तस्मै प्रायच्छत्. हम्म. मग तो
त्याच्या पेटी ऊर्ध्वपुटे म्हणजे काय सर? वरचं झाकण. पुट म्हणजे झाकण किंवा अच्छा, आवरण. म्हणजे त्या झाकणावर, वरच्या पेटीच्या वरच्या झाकणावर हम्म. हे रमेशला काय धन्यवादम पुरस्कृत म्हणजे पुरस्काराच्या रूपात दिले, हो. आभार हम्म. असं लिहून त्याला दिले हो. त्याने. हो. देता झाला हम्म. बरोबर. रमेशला. असं हरी, लिहून हा त्यांनी दिले किंवा तो देता झाला, असं त्याला हा देता तेच झाला. हा. आपण हा. तसं बोलतोय म्हणून तशी म्हंटल मी. हा हा. पुढचं वाक्य. तर हे रमेशसाठी हे सर रमेशसाठी साभार, हा, आपण साभार म्हणतो ना, धन्यवादम म्हणजे. बरोबर. धन्यवादासह बरोबर ना सर? हो. हो. हा, साभार सप्रेम भेट असं जरी म्हटलं सप्रेम तरी, सप्रेम किंवा भेट किंवा पुरस्कार, हो. हा बरोबर. पारितोषिक हो. असं लिहून त्यांनी ते त्याला दिलं. बरोबर. हा. अनेन हरीर साधो अपि साधुतां दर्शयामास. मास. अनेन मास म्हणजे म्हणायचं. मास, हा दर्शयामास पूर्ण, हा हम्म. म्हणजे हा. अनेन म्हणजे या कृतीने अशा त्यामुळे प्रकारे का, किंवा ह्याने. याने. हम्म. हा, ह्याने हरी साधव म्हणजे काय आता? अपि साधुताम सज्जन दर्शयामास म्हणजे त्यांनी माणुसकी किंवा सज्जनता दाखवता झाला. सज्जनता सज्जन. है ना? नाही नाही, हरिरसाधव म्हणजे काय पण. तेच मला कळालं नाही, हरी साधव म्हणजे काय. हरिही हरीही असाधव. साधव. हरिही हो ना, पण असाधव. असं असाधव. हरीरचं ते र तर हा. विसर्गाचं आहे, पण साधव म्हणजे काय? ऐका ना. साध हॅलो. हरिही असाधव म्हणजे हरिनी. असाधव. हा, म्हणजे हरिनी असाधू म्हणजे असज्जनता. असाधारण. हा. हरीकडून हरिही असाधव. हा. हम्म हम्म दर्शयामास आहे ब्रॅकेटमध्ये. अपि सहा म्हणजे रमेश. अच्छा, हा. नाही नाही, सॉरी. म्हणजे हरीकडून जे हरीकडून नाही, दुर हरीकडून नाही. अनेन हा, म्हणजे याचे द्वारा, म्हणजे रमेश द्वारा हरिही असाधव. रमेश द्वारा. अच्छा, म्हणजे रमेशनं त्याला सज्जनता नाही दाखवली तरी सुद्धा हा, ह्याने त्याला सज्जनता दाखवली सजनता असं. दाखवली. हा. असं. हा हा हा. हम्म. अच्छा, मग तेच लक्षात नाही आलं ते. हम्म. असाधव, हा. तीही एक मिनिट, असाधव. एकदा रिपीट कराल का? हे काय फायनल होतं? अनेनचा एक आणि हरी अनेन. असादो. हा. अनेन हे हम्म. अं, म्हणजे ह्याचे द्वारा. हम्म. अच्छा. हम्म. अनेन ह्याद्वारा म्हणजे ह्याचे द्वारा किंवा हम्म. ह्याद्वारा. कोण? रमेश द्वारा. हम्म. हा. हम्म. रमेश द्वारा हरिही असाधव. हम्म. हम्म. म्हणजे आ, रमेश कडून अच्छा. हरीला काय त्याला म्हणतात, अपकार किंवा असाधुता दाखवून हम्म. सुद्धा. जे हम्म. हा. दुर्वर्तणूक हा. म्हणा, किंवा त्याच्याशी हा. दुष्टपणा केला. दुष्टपणा सुद्धा सहा साधुताम दर्शयामास. सहा म्हणजे हरिही साधुताम दर्शयामास. तो साधुता किंवा सज्जनता, चांगुलपणा. सज्ज. साधुता हा. म्हणजे चांगुलपणा दाखविता झाला, असं. हरी. बरोबर. अयम ही अनेन म्हणजे अयमची तृतीया ना, एक अयमची वचन. तृतीय. बरोबर. अयमची हा तृतीय. हा हा. हा. हम्म. पुढचं वाचू का मी? हा, वाचा. रमेशोतिशयं ललज्जते. ललज्जे. रमेशला ललज्जे. हम्म. ललज्जेचा अर्थाने लाजला असं म्हणजे रमेशला अतिशय लाज वाटली. म्हणजे हे सगळं बघून रमेशला अतिशय लाज वाटली. ते सगळं जे हरीने केलं, हा, की नाही वाईट म्हणजे वागून सुद्धा चांगला र, दिवस लाज वाटली. रमेश हा अतिशय. रमेश अतिशय लज्जित झाला. ललज्जे म्हणजे लज्जित झाला. हा. लज्जित झाला. हा, भूतकाळ तो. सहृदी लिटकार आहे तो. हा. सहृदी परम दुःखम अनुभव. तर अनुभव. लाजला असंही लज्जित नाही, झाला ला बरोबर लाजला आहे. नाही. म्हणजे लिहिण्याच्या दृष्टीने लाजला. लज्जित झाला बरोबर आहे.
खजील लज्जे केला म्हणता येईल सर, खजील झाला. खजील झाला, ऍक्च्युअली ते लाजला हा? नाही. हा, ललज्जे नाहीच हे आहे ना लज्जित तेच ना. खजील झाला किंवा लज्जित झाला असं. लज्जित लज्जित झाला, झाला लज्जित झाला. आपल्या लज्जित कृतीने. वर्णन. हम्म. सर्दी लज्जित. परम दुःखम अनुभव भुव. हम्म. त्याला म्हणजे हृदयापासून खूप दुःख झाले, अनुभवला त्यांनी. नाही, हृदयापासून खूप दुःख अनुभवलं. हृदी म्हणजे काय? हृदय म्हणजे हृदयापासून, म्हणजे नाही मनापासून नाही असं. नाही नाही, हृदी हे मूळ शब्द काय आणि त्याची विभक्ती सांगा. हृदय रुदवर असं का, रुदवर येतं का, रुद हा हृदयचं रुद हा असं येतं का, रुद. नाही रुद नाही म्हणजे म्हणजे हा हृदयापासून, म्हणजे मनापासून त्यात म्हणतो. नाही, ऋत हा मूळ शब्द आहे आणि रुद, हा, रुद, हा. त्याची कुठली विभक्ती असेल? हृदी म्हणजे पंचमी असेल. पंचमीला वाटत होतं. नाही पंचमीला होतं ते. नाही नाही, सप्तमी. सप्तमी एकवचन. सप्तमी सप्तमी. सप्तमी. सप्तमी एकवचन. सप्तमी पंचमी, एकवचन. सप्तमी एकवचन. एकवचन. हा, रुद सप्तमी रुद एकवचन. हा, रुद हा मूळ शब्द. रुद किंवा मूळ त्याची शब्द. प्रथमा हा, आणि हृदी ही सप्तमी. असं. म्हणजे हृदयात खूप दुःख अनुभवले त्याने. सहा म्हणजे तो हृदयात हा. परम दुःख म्हणजे सगळ्यात मोठं दुःख अनुभवू म्हणजे अनुभविता झाला. अनुभवलं, हं. अनुभविता अनुभविता झाला. झाला. हा. हम्म. हम्म. वाचा. श्रोश्रुत पूर्ण नेत्र हरिम गत्वा रोचे रुचे. म्हणजे नाही, तुम्ही म्हणजे एक एक शब्दाचा अर्थ सांगा. श्रोश्रू पूर्ण नेत्र म्हणजे म्हणजे भरलेल्या नेत्राने असं नाही, वाईट वाटलेलं जे सहा असं. सहा म्हणजे तो सहा, सहा अश्रुपूर्ण अश्रुपूर्ण. नेत्र हा म्हणजे नेत्र. हा म्हणजे डोळ्यात पाणी आणलेला तो आणि तो हरिंगत्वा. हरिंगत्वा म्हणजे काय? हरीकडे हरीकडे गेला. हा, बरोबर. हरीकडे जाऊन. जाऊन हा जाऊन. रोजच्या रोज म्हणजे त्यांनी प्र उच्चारते, प्र उच्चारते. तुमच्या पुस्तकात काय शब्द आहे? प्रोच्चय रुचेच आहे का? रोजचे रोजचे रुचे, रोजच्याही रोजचे रुचे. रुचे, हो. रोजचे रुचे, हा. हा रोजचे रुचे असं हा. म्हणजे म्हणजे प्र उच्च उच्चारते. रुच्च आहे का ते? प्रोच्चय ही मोठ्याने म्हणाला. नाही नाही, ऐका. प्रोच्चय ही उचे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे अच्छा. प्रोच्चय ही म्हणजे उच्च रवाने म्हणजे मोठ्याने असं. मोठ्या हा आवाजात. हा हम्म. हा. प्र उच्चय ही उचे. पहिलं जे उच्चय ही आहे ते उंच स्वरात म्हणजे मोठ्याने. प्र उच्चय म्हणजे मोठ्याने, उच्चय म्हणजे म्हणाला असं. म्हणाला हा, मित्र किंवा किंवा मोठ्याने म्हणाला. म्हणता झाला मोठ्याने असं. म्हणाला, हा. म्हणता झाला. मित्र बोलता झाला. क्षमस्व माम अपराधम मया तव. मित्रा, मला माझ्या अपराधाबद्दल तू क्षमा कर. माम ही कुठली विभक्ती? क्षमस्व. माम द्वितीय एक वचन. हा. आपण मग याचा अन्वय सांगा काय होईल या वाक्याचा? मित्र, मला माझ्या अपराधाला मला क्षमा कर. मी अन्वय विचारलाय देवी. ओके. तो मया अपराधम नाही. मया. मया तव मित्र मया तव अपराधम क्षमस्व. माम नाही क्षमस्व असं होईल का? नाही नाही. तव मया क्षमस्व माम अपराधम मया- मया तव मी क्षमस्व. सांगते. मया अपराधम तव माम क्षमस्व. हा. नाही, मया अपराधम म्हणजे माझ्याकडून जो अपराध झालेला आहे. हा मया अपराधम. हा. पण तव नाही, पण तव आधी पाहिजे. मया हा, माझ्याकडून, मग मया तव तुझा तव अपराध. अपराधम. हा म्हणजे तुझा अपराध. तव म्हणजे तुझा अपराध. हा. तव अपराधम माम क्षमस्व. माम क्षमस्व. मग ते हा तसंच म्हटलं म्हणजे मी. मला क्षमा कर असं. ठीक आहे, पुढचं कोणी मग वाचा असं दुसरं. मी तुझा अपराधी आहे असं का? माझ्याकडून तुझ्यावर म्हणजे तुझा अपराध झालाय किंवा तू मला क्षमा कर.
माम ही द्वितीय आहे ना. हा. हम्म, म्हणून माम क्षमस्व म्हणजे मला क्षमा कर असं. हा. हम्म, हम्म. माम क्षमस्व असं. हा. पुढचं कोण वाचेल? विद्याताई तुम्ही वाचा. माझ्या अपराधासाठी मला क्षमा कर असं लिहू का? नाही. माझ्याकडून माझ्या अपराधासाठी तू कंसात क्षमा कर. ऐका ना. मया म्हणजे हं, माझ्याकडून हं, किंवा हं, माझ्याद्वारा हा तव अपराधम म्हणजे तुझा जो अपराध माझ्याकडून कंसामध्ये झालेल्या तुझ्या अपराधाबद्दल हा हं. अपराधम माम क्षमस्व असं. हं. हा. माझ्याकडून झालेल्या तुझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. हं? हा. पुढचं वाचतंय कोणी मिळत? विद्याताई वाचा पुढचं. मह मह आत्मानो अनुगृहन्ति भजमानन रिपुनपि. हं? मह आत्मानो अनुगृहन्ति. नाही महात्मानः असं. महात्मानः. अच्छा, हं. महात्मानो मानः अनुग्रहिंती म्हणजे महात्मा म्हणजे मोठ्या मनाने असं आहे का? नाही आणि महात्माना अनुग्रह म्हणजे मोठे लोक. मोठ्या महान आत्मे. महात्माना म्हणजे हा, महान आत्मे किंवा मोठे लोक असं. हा. मोठे लोक हा. मोठे म्हणजे मोठेपणा घेऊन किंवा असं त्याला नाही नाही म्हणायचं नाही असेल. नाही नाही ते प्रथम आहे. मोठे लोक असं. मोठे हा. तर हे दाखवा नाही मला. हा. भजमानन रिपू अपी. हं. रिपू म्हणजे शत्रू मानू नकोस किंवा माझा शत्रू मानू नकोस असं काय असं म्हणायचंय. नाही त्याला. हं. रिपू हा गुरु सारखा चालतो. हा. हा. तर रिपुन अपी. रिपून रिपू ही कुठली? अपी. हा. रिपून ही हे बघा विद्याताई याच्यात कर्ता काय आहे? महात्माना. क्रियापद काय हा. आहे? अनुगृह्णन्ति. अनुग्रहित ग्रंथी. अनुगृह्णन्ति. हा. हा, त्यामुळे कर्ता ठरला, भजमानंद. क्रियापद ठरलं. आता रिपून अपी. आता रिपून ही गुरु सारखी चालतं. तरी कुठली विभक्ती होईल रिपू या शब्दाची? तृतीय होईल. हा. द्वितीय बहुवचन. हा. हा. द्वितीय बहुवचन. द्वितीय. हा द्वितीय बहुवचन. हा. हा. तृतीय बहुवचन झालं म्हणजे मला शत्रू शत्रू सुद्धा अपी म्हणजे सुद्धा. शत्रूंना भजमान सुद्धा. शत्रूंना सुद्धा. हा. सुद्धा क्षमा करतात. अनुग्रहंती म्हणजे क्षमा करणे. अं, अनुग्रहंती ते. अनुग्रह करणे. अनुग्रह म्हणतो ना आपण म्हणजे कृपा हा. करणे थोडक्यात. कृपा करतात किंवा माफ हा. शत्रूवर महात्मान हा. हा. हा, म्हणजे मोठे लोक शत्रूवर सुद्धा अनुग्रह करतात म्हणजे शत्रूला सुद्धा क्षमा करतात पण ते असा अर्थ. हा. भजमानान काय सर? भजमानान ही पटलं सांगा कुठली विभक्ती? सगळा हा ती ना. पण द्वितीय बहुवचनच आहे. भजमानान रिपुन असं आहे ना ते. हो. पण म्हणजे तेच द्वितीय बहुवचन आहे पण त्याचं मला हे पण नाही कळला अर्थ. मूळ शब्द काय होईल त्याचा? तर मोठ्या मनाने असं होईल का? भज. मोठ्या मनाने. भज आहे का? भज हा. धातू. भज नाही नाही. धातू आहे का? भजमानन हे हा. भजमान म्हणजे तुम्ही मान काल प्रत्यय सांगितलं ना. तसं का ते? फक्त भजचा अर्थ काय आहे? भज म्हणजे भक्ती करणे, सेवा करणे असं या अर्थाने भजचा अक्षर हे होतं. भजन 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 शब्द आहे त्याचा धातू का? हा. नाही बरोबर. भजन. भजन भज की सेवा? भजमान म्हणजे सेवा करणारा किंवा शरण आलेला किंवा भक्ती करणारा असे वेगवेगळे अर्थ होतात. हा. हा हा. हम्म. तर आता भजमान या धातूचं याचं ही कुठली विभक्ती होईल? भजमान म्हणजे जसं आपण म्हणतो शक्तिमान तसं भजमान असं असं या अर्थाने. हे पण द्वितीय बहुवचन येतं. हा. मी तेच विचारतोय
मग आता द्वितीया भाऊ जसं यजमान, भजमान, हा शक्तिमान. तर मग आता भजमान म्हणजे काय? यजमान म्हणजे काय? यज्ञ करणारा. भजमान म्हणजे सेवा किंवा भक्ती करणारा. हा तेव्हा भक्ती करणार हा म्हणजे किंवा भजमान इथे हीच शरण शब्द आलेलं आहे होईल ना इथे सर? प्रथमा त्याची आहे ना. प्रथमा नाही. नाही नाही, ही तर द्वितीय आहे सर, पण त्याचा हा. काय म्हणतात त्याला मूळ शब्द इथे विभक्ती कशाची, तर भजमानाची ही द्वितीय आहे ना. भजमान या भजमानान, शब्दाची द्वितीया, हा बरोबर. ते बहु म्हणतेय मी, बरोबर द्वितीया आहे. बहुवचन. कारण ते हा द्वितीया भजमानान बहुवचन. रिपून म्हणजे रिपून आहे हा. भक्ती शरण करणाऱ्या आलेल्या शत्रूंना. शत्रूंचे सुद्धा असं. हो, आणि म्हणजे एक जर आलं असतं तर भजमानम कळलं रिपुम तर असं आलं बरोबर असतं, तेव्हा बरोबर आहे ना. माणूस बरोबर शत्रूचे असं बरोबर म्हणायचं का? बरोबर. हा कळलं. शरण आलेल्या शत्रूला सुद्धा अनुग्रहित करतात असं म्हटलं तर शत्रूंना शत्रूंना शत्रूंना. शत्रूंना. हा. हा शत्रूंना सुद्धा कारण म्हणूनच काय माहितीये का, संस्कृत आता तुमच्या लक्षात आलं असेल, इथं तुमचं गोळाबेरीज अप्रोच चालणार नाही. तुम्हाला विभक्ती माहिती असल्याशिवाय नक्की अर्थ काढताच येणार नाही, नाही का? हा, हो. पण आपण आतापर्यंत भज धातूचं करत होतो, हे भजमान या शब्दाच विभक्ती धातूच रूप आधी आहे. हो हो. भजमान शब्दाचा त्याचे विभक्ती हा रूप. हा. ते हा विशेष वाटलं मला. बरोबर. ठीक आहे. तर अर्थ कोणीतरी हा. विद्या ते पूर्ण अर्थ सांगा मग आता. हा सेवा करणाऱ्या मोठे लोक सेवा करणाऱ्या सेवाभावी असं म्हटलं तर सेवाभावी शत्रूंना सुद्धा किंवा क्षमा शरण करतात. आलेल्यांनाच होईल ना इथे शरण सर. तर शरण शरण आलेला आलेल्यांना शब्द इथे परफेक्ट आहे. हा, इथे परफेक्ट शरण तोच आलेल्या असेल. बरं शरण आलेल्या शत्रूंना सुद्धा क्षमा अनुग्रह करतात. अनुग्रह करतात. अनुग्रहित अनुग्रह करतात. करतात हा कृपा किंवा करतात किंवा क्षमा कृपा त्यांच्यावर. करतात, करतात, अनुग्रह करतात. हा कृपा हा करतात. हा ठीक आहे. पुढचं वाक्य. हरिस्तम चक्षमे. हा हरिस्तम चक्षमे. हरि हा हरिही तम हरिहि तं च तम क्षमे. क्षमे म्हणजे बरोबर. तू हरी तू सुद्धा तम म्हणजे तू सुद्धा आणि हरीने मला नाही नाही नाही, नाही. आणि हरीने त्याला क्षमा केले. क्षमा हा केले. आणि हरीने परत त्याला परत क्षमा हरी केले. परत त्याला क्षमा परत केले. परत परत ऐका इथं. आधी तुम्ही ना विभक्ती ठरवा. हरिही तम हरिही तम तम च चक्षमे. क्षमे. आता आता इथं हरिही म्हटल्यावर हरिही हा प्रथमा म्हणजे कर्ता हा झाला हरी. हा हा आता हरी तम तम काय आहे? त्याला तं नाही त्याला द्वितीया द्वितीया. नाही ते त्याला. नंतर त्याला वगैरे नका सांगू. कशाची काय विभक्ती आहे ते सांगा. ओके. सातव तवची सहची तवची द्वितीया. नाही तव नाही, सहची द्वितीया एक एक वचन. वचन. द्वितीया एक ते वचन. हा ते सांगा. सहा सहा म्हणजे त्याला म्हणजे द्वितीय आहे हे महत्वाचं. आणि चक्षमे चक्षमे क्षम धातूचं परत लिटकार आहे. भूतकाळ. हा हा, हा परोक्ष भूतकाळ. परोक्ष भूतकाळ. हा परोक्ष भूतकाळ तर तुम्ही आहे ना. हरी त्याला क्षमा करता झाला, असं आपण बरोबर जसं बोलतो बरोबर तसं. बरोबर बरोबर. हरीही जर हरीने नको म्हणायचं असेल तर मग क्षमा त्याला करता क्षमा झाला. करता झाला. हा ठीक आहे. पुढचं वाक्य वाचा. वाच तुम्हीच. हा परमानंद परमानंदम अनुभव नाही हे अनुभवत परमानंद अनुभव भवत. भवत. हा भवत म्हणजे स म्हणजे तो परमानंद आनंद मन भवत म्हणजे झाला त्याला आनंद झाला. अनुभव अनुभवता झाला. अनुभवता झाला. हा, अनुभवता अनुभव म्हणजे तो आनंद अनुभवता झाला. बरोबर आहे. बरोबर. पण हे अनुभवत हा काय शब्द आहे सांगा. अनु अं, अभवत. अनु अधिक भू हा भवत म्हणजे परोक्ष सी भूतकाळ ना. सी परोक्ष भूतकाळ याचा उत्तम नाही, अनद्यतन. अनद्यतन. अनद्यतन सी भूतकाळ कसं आणि म्हणजे तो काय. मध्यम पुरुष झाला. नाही नाही नाही, नाही नाही प्रथमच ना, मध्यम कुठून सहा आला. म्हणजे प्रथम पुरुष.
हं. नाही नाही हं. तर परत इथं सांगतो मी जरा कसं आहे. सहा म्हणजे तो त्वम म्हणजे परमानंदम म्हणजे परमानंदाला द्वितीय म्हणजे कर्म येते. अनु अभवत. हा, तर अनु अभवत अभवत. आता मूळ शब्द आहे भूभवती आणि अनुभवती. हा, पण जेव्हा हं, अनुभवतीचं जेव्हा भूतकाळात जातो ना, म्हणजे अभवत सारखं, हं, हा, हं, अनद्यतन भूतकाळ, तर तेव्हा ते उपसर्ग नंतर लागतो. आधी अभवत हे रूप होतं आणि मग उपसर्ग लागतो. समजलं हं. का? या अनु म्हणजे अधिक अभवत. हा, पण हे एक खूबी आहे संस्कृत मधली, की जेव्हा हं, उपसर्गयुक्त जेव्हा धातू असतो आणि त्याची अशी हं, अभवत वगैरे वगैरे अशी जी रूपं चालतात, हा, हं. तर म्हणजे वर्तमान काळात अनुभवती होईल. परोक्ष भूतकाळातील. पण हा, हा परोक्ष, सॉरी, परोक्ष भूतकाळ. तर पण जेव्हा हं, अभवत जेव्हा होईल, म्हणजे भूतकाळात जाईल तो, तेव्हा आधी अभवत रूप होईल, मूळ धातूचं रूप होईल आणि मग त्याला उपसर्ग लागेल. म्हणून तो मग अन्वभव, काय? अनु अधिक अभवत बरोबर अन्वभवत असं. हं, हा, म्हणजे हं. याचा अर्थ पूर्ण असा झाला, तो परमानंद अनुभव करता झाला असं. हं. हं? पण हे लंगलकार आहे ना सर, परोक्ष नाही ना? हा, ऍक्च्युली तेच लिटकार नाहीये हा. हा हा, हा 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 लंगलकार आहे, साधा हा. वर्तमान काळ. साधा साधा हा. साधा म्हणजे भूतकाळ. भूतकाळ ज्याला अ आपण अ म्हणतो वाला. अनद्यतन, हो हो. अनद्यतन म्हणतो त्याला, तो भूतकाळ. अनद्यतन अनद्यतन ते. भूत. हा. हो हो. हं, जो हं. अ लावून होतो तो. हा, पुढचं हं. वाचा. पुढचं पण ते अभवताम म्हणजे तसंच येईल ते. तसंच येईल. अं, ततस्तौ मित्रे अभवताम. हा. ततस्तौ म्हणजे ततः हम्म, इत अं, हो. तौ हम्म, ततास ते दोघे. तौ म्हणजे ते दोघे. हम्म. हं. आता नंतर ते दोघे मित्र झाले. अभवताम म्हणजे झाले. हं. पण आता हे मित्रे हे कुठली मि- विभक्ती? मित्रे द्वितीय एक वचन. कसं काय, मूळ शब्द सॉरी, काय? द्वितीय नाही, द्विवचन. द्वितीय नाही, एक मित्रे. प्रथमच हा आहे मूळ ते. शब्द मित्रू द्विवचन. आहे का? दोन हा, दोन मित्र म्हणून ते मित्रम आहे. मित्रे मित्रः. झाले. मित्रम आहे ना सर, मित्रम. नाही दोन नाही, मित्र म्हणून ते मित्रे झाले. मूळ पण मूळ नाही नाही, शब्द मित्रू आहे का? रू आहे रू आहे का तो? हा, तृ नाहीये, तृ मग ती नाहीये हो. चतुर्थी एक वचन झालं मग ते. नाही नाही, नाही, मित्र दोन मित्र मित्र म्हणजे मित्राने हे असं आहे ना ते. द्विवचन. हा, प्रथमा आणि आणि एक दुसरं अभवताम हे काय आहे? ते तर लंगलकारचं द्विवचनचं रूप आहे ते. प्रथमा हं? म्हणजे प्रथम पुरुषचं द्विवचन लंगलकार. हा, मग आता अभवताम हा, म्हणजे मग काय होईल, मित्रे अभवताम हे काय होईल? म्हणजे नंतर ते दोघे मित्र झाले. मित्रे म्हणजे दोन मित्र. हा, तेच. दोन म्हणजे कसं आहे ते माहितीये दोन का, मी आता मी आता एक वचन मित्र द्विवचन मित्र बहुवचन हा मग शब्द आहे ना, द्विवचन. हा, तर हे हं. नपुसकलिंगी शब्द आहे हा मित्र हा. म्हणूनच मी मित्रम हा मित्रे मित्राणी म्हटलं सर. हा, वनम वने वनानी वनम वने वनानी सारखं. तर मित्रम हा, मित्रम मित्रे च. म्हणून अभवताम, म्हटलं. तर हे सगळं आता द्विवचनाची रूप आहेत ही. तौ, हो हो. हा, मित्रे तौ आणि आणि अभवत मित्रे आणि अवता. अभवताम हे सगळं म्हणजे ते द्विवचनात आहे. दोघे हा, मित्र झाले. ते मित्र आपण मराठीत सारखंच म्हणतो, ते दोघंही जरी असले तरी हा. मित्र. हम्म. एकही असला तर म्हणजे आणि अनेक वचनही मित्रच आहे, पण इथे एक मित्र असेल तर मग मित्र झाला म्हणून. जास्त असतील तर मित्राणी झालं नाही असतं, नाही, बरोबर आहे. हं. मराठीत आपण मित्र झाले असंच म्हणूया. हं? हो ना, हं. मित्र सेमच राहतं रूप, पण हा, इथे अनेक असतील तर मित्राणी झालं असतं, बरोबर. बरोबर. हो, द्विवचन म्हणून आणि मित्रे झाले. अभवन झालं असतं परत. हम्म. ठीक आहे, पुढचं हा, वाक्य. हे अवधवता. हा. तज्जनः दुसरं. क्षमाशीलाः हम्म, परोपकारा परोपकारणिश्च भवन्ति इति कवयो वदन्ति. हम्म. सज्जनः म्हणजे साधू लोक किंवा सज्जन लोक. सज्जन लोक. क्षमाशीलाः क्षमाशील आणि अ, आणि 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 परोपकारी भवन्ति
भवन्ति इति. भवन्ति म्हणजे असतात. असतात असतात. असे बहुवचन झालं कवी म्हणजे. म्हणतात. इति कवयो वदन्ति, असं कवी कवी म्हणतात. म्हणतात. म्हणतात कवयो किंवा म्हणतात कवयो वदन्ति. कवयो ही कुठली विभक्ती? कवयो ही कवयो कवी बहुवचन आहे. वयः. कवीचं बहुवचन कवयो. कवयः वयः प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन. कवयो तर असं काही नाहीच आहे. कवयः कवयः. नाही नाही, पण कवी कवयः. वयःचं ते जसं रामः रामौ ते रामो म्हणे तसं ते कवयःचं कवय झालं. बरोबर, कवय हा आहे शब्द, मूळ शब्द कवय हा. तर कवयः. परोपकारीण हा हो. हा काय शब्द आहे? परोपकारीण हा मूळ शब्द काय आणि विभक्ती काय? परोपकारी परोपकार हा मूळ शब्द असेल आणि ईन लागलाय म्हणजे तृतीय आहे. हे तृतीय पण बहुवचन आहे. न प्रथमा परोपकारीण म्हणजे बहुवचन आहे. परोपकार करणारे. नाही नाही, अर्थ लक्षात आला. मूळ शब्द काय आणि त्याची विभक्ती काय हे मी विचारतो. मूळ शब्द परोपकार आणि परोपकारम हे हा मूळ तृतीया शब्द आहे. एक वचन, तृतीया बहुवचन, कारण भवंती आहे म्हटल्यावर बहुवचन. सज्जन हा म्हटलंय म्हणजे बहुवचनाच. परोपकारी, परोपकार करणारे. परोपकारम, तर नाही परोपकारम हा मूळ शब्द आहे नाही ना. नाही नाही नाही. जसं कोणी परोपकार विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं परोपकारीन. परोपकार हा मूळ शब्द. त्याला आता परोपकार हा परोपकार झाला, पण तो करणारा, परोपकार करणारा कोण? परोपकारीन. आणि त्या परोपकारींचं प्रथमा बहुवचन होतं परोपकारीण हा. जसं अच्छा. क्षमाशीला हा, कारण तो शील हा शब्द मूळ त्याचा अकारांत, आणि त्याचा बहुवचन झालं क्षीला हा झालं, क्षमाशीला हा. सज्जना हा, क्षमाशीला हा. तसा परोपकारीन हा मूळ शब्द, हा कारिण हा. आणि हा आणि हा भजना आता आपण पाहिलं च त्यासारखंच आहे ना, आल्यानंतर भजमानांसारखं सर. बरोबर बरोबर भजमान सारखंच आहे ना हे परोपकारीण. बरोबर बरोबर बरोबर. पण नाही, तो भजमानांसारखं आहे, पण तो प्रत्यय वेगळा, हा इन प्रत्यय वेगळा. प्रत्यय वेगळा आहे, रूप साधारण सारखंच सत्य आहे. आहे पण रूप तसंच आहे ना ते. पण हो, एकवचन काय होईल सर? परोपकारीण तर हे बहुवचन झालं, मग त्याचं हा. एकवचन काय होईल ह्याचं? करणारा परोपकारी, म्हणायचं. परोपकारी होईल मला वाटतं. हा तेच म्हणते, न नाही येणार ना पहिल्या नाही, प्रथमामध्ये, हे त्याच्यात बहुवचन आहे हा बहुवचनाला तेच न लागला. हा म्हणून. म्हणूनच ते तिला हा परोपकार आहे. हा. तर त्यामुळे ते शब्दरूप आता तुम्हाला ना, म्हणजे कुठली ती माहिती पाहिजे, म्हणजे असं नाही का. पण बऱ्यापैकी चला. आता म्हणजे निदान ते कळायला थोडं तरी लागलंय. थोडं थोडं ओळखायला यायला लागलंय, पण तरी हा, अगदी हा प्रत्येक वेळेला परफेक्ट येतं असं हे नाही. रूप नवीन आहेत आम्हाला. हो, अजून नाही नाही बघा सर, तुम्ही अजून धडा घेतला म्हणून अजून आम्हाला एवढं प्रॅक्टिस तरी व्हायला. समजायला लागले. हो हा हो. हो हो. नाही नाही, म्हणजे तेच मी पुन्हा पुन्हा तुम्हालाही आमचे आम्ही सांगतो. धडे हा घेतो ना, तेव्हा हे सगळं इतकं विवेचन करून आम्ही नाही घेऊ शकत, म्हणजे हम्म. कारण बरोबर काय सुलभाताई आणखी उषाताई वगैरे सगळे सांगतात ना, बरेच जण, म्हणजे राजेश भाऊ पण असं. हम्म. पण तरी कधी नाही कधी पण तरी कन्फ्युजन असेल तर त्याला ते तसंच प्रोफेशनल टच राहतं. पाहिजेच ना. हा, आपलं करत राहतो ते नुसतं, पण तसंच ते राहतं आणि खरं आम्ही आहे की पुढे नाही. जातो होतं कधी चालेल. कधी. आता पुढचा तो श्लोक आहे. हा इति आता काहीतरी श्लोक आहे बघा, वाचा वाचा तो. हो तेवढाच होईल आपला आता. हम्म. उपकारेषु यः यः साधुः साधुत्वे तस्य को गुणः. हम्म. अपकारेषु यः साधुः स साधुः सद्भिरुच्यते. हम्म. उपकार करणाऱ्या करणाऱ्यावर तू लागले वर म्हटले, मग ती सप्तमी बहुवचन असणार आहे. यह म्हणजे जो जो, साधू म्हणजे सज्जन लोक किंवा चांगला माणूस, साधुत्वे म्हणजे साधुत्वे तस्य को गुणः. चांगले गुण त्याचे, को गुणः. सांगा त्याची सर तुमचं. सज्जनता कसली, जो म्हणजे उपकार सज्जन, त्याची करणाऱ्यावर सज्जनता नाही कसली. नाही, जो सज्जन
उपकार हा करणाऱ्यावर किंवा त्याच्या उपकार करणाऱ्यावर साधुत्व किंवा सज्जनता दाखवतो. त्यात 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 काय गुण आहे, त्यात त्यात काय मोठं हा. आपण म्हणतो ना तसं. पण पण मग अपकारिषु अपराध यह मग पुढचं साधू. त्याच्याबरोबर विरुद्ध असेल की पण जो हम्म अपकारी यह साधू तर साधू सभिरुच्यते म्हणजे त्याच्याबरोबर सद उलट सद असेल. सद जो सद्भिः उच्यते. सद्भिः सद्भिः हा उच्यते. उच्चते म्हणजे म्हणजे अपकार त्याचे करणारा. अपकार बोला बोला. हा अपकार करणारा तो नाही अं, नाही, जो अपकार करणाऱ्यावर करणाऱ्यावर सुद्धा सज्जनता दाखवतो तो हा त्याला करणाऱ्यावर सद्भिः म्हणजे काय उच्चते त्याला म्हणतात ते तर झालं. त्याला सद्भिः म्हणजे काय सद म्हणायचं? तो खरा चांगले खरा म्हणावा का? साधू चांगले म्हणतात, त्याला चांगले तो म्हटले खरा जाते खरा. असं. नाही पण खरा म्हणावं लागेल ना आपल्याला, तो खरा. हा हा, तो खरा म्हटला जातो. आता सांगा उच्च सर सर, तो शेवटी तुम्ही खरा सांगा, साधू, पण तो खरा आम्हाला थोडा सज्जन. अर्थ कळला तेवढा. त्याचा तुम्ही सांगा. हा साधारण अर्थ तसा कळलाय तुम्हाला. पण उपकारीन हा. सप्तमी बहुवचन परत उपकारीन, जसं हम्म. परोपकारीन सारखं हे उपकारीन उपकारीषु. उपकारीषु आहे ना सर? अगं हो, पण हो ते सप्तमी हा बहुवचन. हा. अच्छा. हा. उपकारींचं सप्तमी बहुवचन. ओके. अच्छा तर अच्छा. हा. हा तर त्याचं म्हणजे उपकार कर्त्यांवर असं. हा हम्म. उपकारीषु म्हणजे उपकार उपकार केलेल्यांवर. करणाऱ्यावर करणाऱ्यावर किंवा केलेल्यावर. बहुवचन आहे, करणाऱ्यांवर असं. हा. हा उपकार करणाऱ्यांवर हा हम्म. जो साधू हा साधुत्व दाखवतो किंवा सज्जनता. दाखवतो, हम्म. तस्य त्याचा काय त्याचा गुण काय मोठासा. हम्म. पण अपकारीषु अपकार केलेल्यांवर हा जो यहा साधू सद्भिः हा अपकार केलेल्यांवर सुद्धा जो साधू चांगुलपणा सद्भी म्हणजे चांगुल चांगुलपणा दाखवतो, सहा साधू उच्यते, तो खरा साधू असं. हा. अच्छा. तेच म्हणजे हा साधारण अर्थ तोच कळला मला. हा बरोबर. हा आपण म्हणतो त्यात काय विशेष, जसं चांगल्या शिकवणी चांगलं वागेल, वाईटाशी जो चांगला वागेल तो खरा, असंच ना? हे म्हणायला सोपं आहे, पण तसं व्यवहारात आणायला कठीण आहे असं, हा नाही ते का. तर आहे. हा उच्चते म्हणजे उच्चते म्हणजे काय असं? उच्चते म्हणजे सर उच्चते म्हणजे उच्चते काय? उच्चते म्हणजे म्हटले म्हणते जाते. म्हणावं तो खरा म्हणावा किंवा म्हणावे म्हटले नाही नाही, जाते म्हणावं असं. नाही. हा. म्हटला उच्चते जातो. म्हटले म्हटलं जाते, जातं. म्हटले जाते. म्हटले जाते. जाते. हा. ते ते म्हणजे परत ते आत्मनेपदी येतं का? हा हो, उच्चते म्हणजे नाही नाही. आत्मनेपदी. हा असे म्हटला जातो. आत्मनेपदी. म्हटला म्हटले जाते जातो त्या किंवा सद्भीर साधूसाठी आहे ना. सद्भीर उच्चते असं आहे का सर? ते काय सद्भीर उच्चते असं आहे का? सद्भीर सद उच्चते असं आहे का? सद्भिही नाही, सद्भिः. सद्भिः अधिक उच्यते. उच्यते. हा सद्भिः. सद्भीर उच्चते. हा ओके. हम्म. उच्चते म्हणजे इथे सांगितलं दिलंय पण सर. ते ठीक आहे. हा. वच वच धातूचं हे सगळं आहे. मध्ये हो. उच्चते उवाच म्हणाला सांगितलाय, साधारण अर्थ तोच आहे. हा. हम्म. म्हटले जाते. हा हम्म. तर चला याचा एक अन्वय पाठ आता. हा असा करू शकतो ना, यहा उपकारीषु साधुः साधुत्वे तस्य को गुणः, हम्म. हा एक वाक्य. आणि मग यहा अपकारीषु साधुः सहा साधुः सद्भी उच्यते, असं हे करताय ना, सद्भी उच्यते. सद्भी. आता हा सद्भिही सद्भी. हा काय हम्म. शब्द आहे सांगा परत जरा. सदचा हा हे असणार ना, त्या बहुवचन. बहुवचन. हा काय पण. हम्म. सत सत म्हणजे सत्व असावं सर ते. सत. चांगलं असं. हा सत सत ना, सत बर चांगलं. हम्म. बरोबर. हा सत हा मूळ हम्म. शब्द. आणि हम्म. सद्भी हम्म. काय म्हणजे विभक्ती कुठली. तृतीया बहुवचन ना. बरोबर बरोबर. रामे हम्म. विहित सारखं. हा
हम्म, आता तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की शू म्हणजे हम्म, सप्तमी बहुवचन, भी म्हणजे तृतीया बहुवचन हम्म, वगैरे असं नाही का, याम नाम हम्म, वगैरे. हा, तर